उत्पादकांना, ह्या शेतकऱ्यांना या दुग्ध व्यवसायासाठी चालना मिळण्यासाठी जर योग्य पद्धतीचं धोरण अवलंबलं गेलं तर साहेब येत्या पुढच्या काळामध्ये कोकण दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून एक कोकणात वेगळी अर्थक्रांती आपल्याला पाहायला मिळेल. कारण मगाशी ज्यांनी सांगितलं, कृष्णेला मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. आता कोयना वाशिष्ठीला मिळाली, उशिरा का पाविना, वाशिष्ठीच्या माध्यमातून आम्ही परिवर्तन निश्चित घडू. पण साहेब आम्हाला खात्री आहे की कोकणामध्ये जर तुम्ही पूर्ण समर्पित भावनेनं काम केलं तर लोक पाठीशी उभी राहतात. हा या माणसाकडं कोकणी जी प्रामाणिकता आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या दुधात भेसळीचा एकही लिटरचं दूध आमच्याकडं कधी आलेलं नाही. आणि ही खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतो आमच्या कोकणी माणसाची आमची असलेली बांधिलकी आहे. आणि या बांधिलकीच्या माध्यमातून खूप काही होऊ शकतं. साहेब आपला फक्त आशीर्वाद राहू दे. आपण